या ज्या तिन्ही टीचर आहेत या मॉडर्न हायस्कूलच्या टीचर आहेत. अच्छा. आणि हे आत्ता एक प्रोजेक्ट म्हणून नाही, पण सगळ्या चांगल्या कामांना यांचा हातभार असतो. म्हणजे त्यावेळेला यांचं काय म्हणतात त्याला, घरी यांनी नवऱ्यांकडनं हुंडा मागितला. तू जेव्हा ते शूटिंगमध्ये सांगितलं ना लाव गेलो, त्यामुळे नव्यांनी हुंडा वसूल पण खूप मनापासून कॉपरेट करतात हे सगळेजण. आणि सतीश अर्थातच कॅप्टन आहे याचा. कारण मी माझ्या आय थिंक माझ्या दोन लाईन्स ज्या मी बोललेलो त्याच्यात पण सांगितलं होतं की टीम वर्कनेच सक्सेस मिळतो तुम्हाला. आणि आय थिंक आय कॅन से की तुमच्याकडे एक टीम मस्त आहे, खरंच चांगली टीम नाही बघा, खूप म्हणजे आम्हाला इतकं बरं वाटतं दादा तुझं बॅटिंग. आता परवाच तुझे 5 चौकार सलग मारले ते बघताना म्हणजे आम्ही 5 दिशांना बघत होतो की काय आहे किती मस्त. म्हणजे एक पण मॅच आम्ही मिस आउट करत नाही खरंच. आम्ही मनापासून आम्ही ऐकतो, त्याचा आनंद घेतो, बघतो मनापासून. ये पुढे नाही जांभळे खाली ठेव रे, काढतील कुणीतरी ठेवते. हा यांनी डिझाईन केलं याचं. सुरेंद्र रानडे यांनी ते सगळं प्रिंटिंगचं अव्याहत काम तो करतो. म्हणजे वन ऑफ नाही, बरोबर सतत तो करतो. आणि खूप म्हणजे काय म्हणतात त्याला कॉस्ट लेवलला तो हे करतो. सुधानवा हा त्याचा मोठा भाऊ सुधानवा रानडे जवळचा मित्र. त्यामुळे ही सगळी ती मला सुनंदनने ईमेल केलेला आहे काही तुमचे आर्टिकल्स आलेले. हो हो हो. 4 वेगवेगळे फोटोज पाठवले. हो हो हा तुमचा हो का नाही माहिती. सोनाली दादा ही पण आपल्या पुस्तकाची वाचिका, हिने आपलं पुस्तक वाचलं ही. आणि सुजय दादा हीच आपण टेक्निकल. आणि सचिन पुस्तक वाचलं म्हणतायत ते जरा मी करेक्शन करतो. यांनी नाट्य वाचनासारखं वाचन केलं, फ्लॅट वाचलेलं नाही. म्हणजे त्याच्यात इमोशन ज्याला म्हणता येईल, संगीत, या सगळ्या गोष्टी त्याच्यात त्यांनी टाकलेल्या आहेत. म्हणून लोकांना ऐकण्याकरता. आणि हे दोघांना चांगलं ठरणार आहे. एक म्हणजे आपले जे दृष्टीहीन मित्र आहेत त्यांना, आणि जे आळशी डोळस आहेत त्यांनाही ज्यांना मराठी वाचायला त्रास होतो ते लोक ही याच्यात म्हणजे त्या अर्थाने दोन्ही. त्यामुळे मला वाटतं आतापर्यंत असं कधीच झालं नाही. नाही दादा ट्रेंड सेटर झालेला दादा कोणत्याही आमच्या लगेच क्रिकेटरवरती आम्ही तयार केलेलं, आपण तयार केलेलं आहे पहिलं ऑडिओ बुक. आणि दादा तुझ्या मनोगतामध्ये जे म्हटलं होतं ना, आम्हाला ते म्हणजे इतकं आम्हाला खूप भावलं, ते खूप छान वाटलं. म्हणजे 15 ऑक्टोबरचा दिवस सुनंद दादा आम्ही कधी विसरू शकत नाही. आम्ही स्वर्गात होतो सिरियसली. आमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज होतं. कारण मी जरा अशा गोष्टी लपून ठेवतो. राहू दे शाळेतले विद्यार्थी पण होते तर म्हणजे 7-7 मध्ये होते. अच्छा. आणि जेव्हा मी शाळेत जाऊन सांगितलं तेव्हा आम्हाला 600 विद्यार्थी म्हणाले आम्हाला पण यायचे त्यांना भेटायला. सचिन, आणि त्या कार्यक्रमाला आपण असं केलं होतं की काही प्रतितयश लोकही हजर होती, पण सगळ्यांना पहिल्या रांगेत बसवलं होतं. आणि पूर्ण ग्लोरी, ग्लॅमर, मान सन्मान हे सगळं यांना दिलं. कारण राईटली डिझर्विंग. येस दादा. आणि तुम्ही केले सगळ्यांनी दादा. आणि कोणत्याही ब्लाइंड वर्ल्ड डे किंवा अदर ब्लाइंड वर्ल्ड डिसेबल डेचा असे कार्यक्रम होत नाहीत. आपला ह्या निमित्तानं असाच पहिला कार्यक्रम झाला होता की जो अशा पद्धतीने आपण केला होता. म्हणजे खूप म्हणजे इतकं छान वाटलं. तू हा काढ ना, ते कुठं आहेत ना, आहेत की ते द्यायचं ना दादा. 27 जानेवारी 2011 आपण भेटलो इथे भेटले. सगळ्यांचा हात लागतो. या तुम्ही ज्यांनी केलंय त्यांना. नाही मी केलेलं नाही. अजिबात नाही. सुजय दादा जॉईन. अरे हो.